आज आपण तयार केलेली ही चटपटीत चटणी इतकी स्वादिष्ट आहे की ती तुम्ही चपातीसोबत, पराठ्यासोबत किंवा अगदी ब्रेडवर लावून दिलीत तरी लहान मुलं आवडीने खातील. ही चटणी झटपट तयार होते आणि चवीला मस्त आंबट, गोड आणि तिखट अशी आहे. उन्हाळ्यात खरं तर जेवणाची फारशी इच्छा होत नाही, पण ताटात कैरीचा एखादा चविष्ट पदार्थ असला तर एक पोळीऐवजी 2 पोळ्या सहज खाल्ल्या जातात. म्हणून आज आपण कैरीपासून एक छान चटपटीत तिखट गोड आंबट अशी चटणी बनवणार आहोत. ही चटणी इतकी स्वादिष्ट आहे की जेवणाची मज्जाच वाढवते. सर्वात खास म्हणजे ही चटणी तुम्ही 1 महिना काय अगदी 2 महिनेही सहज साठवून ठेवू शकता. नमस्कार, मी रसिका. रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. ही चटणी तयार करण्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत. कैरी घेताना नेहमी कडक आणि ताजी कैरीच निवडायची. नरम कैरी अजिबात वापरायची नाही, कारण आपण ही चटणी 2 ते 3 महिन्यासाठी साठवून ठेवणार आहोत. त्यामुळे चटणी जास्त टिकावी आणि चवदार व्हावी यासाठी कच्ची कडक कैरी निवडणे खूप महत्त्वाचे आहे. कैऱ्या सर्वप्रथम पाण्याने नीट धुवून घ्यायच्या. त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या. त्यानंतर कैरीचा वरचा देठाचा भाग कापून टाकायचा. हा भाग कापून टाकल्यामुळे चटणीची चव बिघडत नाही आणि चटणी अधिक चवदार लागते. नंतर कैरीची सालं काढून घ्यायची आहे, कारण साल पटकन शिजत नाही आणि कधीकधी त्यातून चटणीला थोडासा कडवटपणा येऊ शकतो. इथे आपण दोन्ही कैरीचे सालं काढून घेतले आहेत. आता कैरी कट करून घेऊया. कैरी खूपच कवळी घेऊ नये, कारण अशा कैऱ्यामध्ये पाणी जास्त असते आणि त्यामुळे चटणी जास्त दिवस टिकत नाही. आपल्याला ही चटणी 2 ते 3 महिने साठवून ठेवायची असल्यामुळे योग्य कैरी निवडणे गरजेचे आहे. म्हणून नेहमी कोय धरलेली कडक आणि ताजी कैरीच निवडावी. अशा कैऱ्यांमध्ये घट्टपणा जास्त असतो, त्यामुळे चटणीची चवही छान येते आणि ती जास्त काळ टिकते. कैरीमधली कोय मी काढून घेतलेला आहे. या फोड्या कट करून घेऊया. या फोडी अगदी परफेक्ट कापण्याची गरज नाही. थोड्या आबडधोबड कापल्या तरी चालतात, कारण पुढे आपण त्या मिक्सरमधून जाडसर फिरून घेणार आहोत. इथे मी सगळ्या कैऱ्या आबडधोबड कट करून घेतल्या आहेत. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या कैऱ्या घालूया आणि जाडसर फिरून घेऊया. मी इथे हापूस आंब्याच्या कैऱ्या घेतल्या आहेत. तुम्ही कोणतीही कैरी वापरली तरी चालेल, फक्त कडक कैरी घ्यावी, खूप कवळी नसावी. कैरी मी जाडसरच मिक्सरमधून फिरून घेतली आहे. आज आपण आंबट, गोड, तिखट चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे थोडा गूळ चिरून घेत आहोत. गूळ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आंबा जितका आंबट असेल त्यानुसार गूळ घालायचा. अर्धा किलोसाठी मी इथे 250 ग्रॅम गूळ घेतला आहे. आपण चिरून घेतलेला गूळ या कैरीमध्ये घातला आहे आणि तो व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये अर्धा छोटा चम्मच मीठ घालायचा आहे आणि अर्धा छोटा चम्मच हळद घालायची आहे. आता गूळ आणि कैरी 5 मिनिटासाठी बाजूला ठेवायचा आहे. तोवर आपण या चटणीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर यामध्ये 6 सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत. त्यानंतर 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे घातले आहेत. आता घातलेलं सर्व साहित्य मंद आचेवर हळूहळू छान भाजून घ्यायचे आहे. मसाल्याला सुगंध येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे, जेणेकरून चटणीला छान चव आणि सुवास येईल. मसाले छान खमंग भाजून झाले आहेत. आता ते मी एका डिशमध्ये काढून घेतले आहे. त्यानंतर हीच कढई पुन्हा गॅसवर ठेवायची आहे आणि यामध्ये कैरी आणि गुळाचं मिश्रण घालायचं आहे. आज आपण ही चटणी 1 थेंबही तेल न वापरता बनवणार आहोत. तरीही चटणी खूप चविष्ट होते आणि अजिबात खराब होत नाही. योग्य प्रकारे साठवली तर ही सहज 1 ते 2 महिने टिकते. गुळाचे खडे पूर्णपणे विरघळेपर्यंत ही कैरी शिजवून घ्यायची आहे. कमी आचेवर कैरी शिजत आहे तोवर हा मसाला मिक्सरमधून बारीक फिरून घेऊया. या चटणीमध्ये खूप कमी साहित्य लागते, पण चवीला मात्र ही खूप भन्नाट लागते. एकदा नक्की करून बघा. मसाला आपण जाडसरच भरडून घेतला आहे, खूप बारीक केलेला नाही, कारण मिरचीचं हे जाडसर कण कैरीच्या चटणीत खूप छान दिसतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. आता आपण पाहू शकतो गुळाचं पाणी पूर्णपणे आटलं आहे आणि मिश्रण छान घट्ट झालं आहे आणि कैरीही छान मऊ होऊन व्यवस्थित शिजली आहे. आता यामध्ये आपण जाडसर वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे. परत हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी 1 ते 2 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये छान रंग येण्यासाठी अर्धा छोटा चमचा एव्हरेस्ट लाल तिखट घालायचा आहे. माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला, त्याबद्दल क्षमा असावी. आंबट, गोड, तिखट ही अशी चटणी आपली तयार झाली आहे.
चटणी पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे आणि नंतर एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायची आहे. ही गोड, आंबट, तिखट चटणी आपण पराठा, चपाती किंवा रोजच्या जेवणासोबत खाऊ शकतो. अप्रतिम लागते. आपल्या चॅनलवर कैरीचे मी अनेक पदार्थ बनवले आहेत. कैरीचं पन्हं, कैरीचा मुरब्बा तुम्ही नक्की पाहू शकता. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही नक्कीच प्रेस करा. व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.